हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ शोभा राऊत यांची लिखित कादंबरी अवचेत होता भेट तुझी. चला तर मग ऐकूया. भाग 2. नुपूर खूप आनंदात होती आज. तिच्या आई आणि पप्पांच्या नजरेत तिच्याबद्दलचे कौतुक अगदी ओसंडून वाहत होते आणि तिच्या अंकुर दादाने तर आज तिला खूप मोठे, खूप चांगले प्रेझेंटही दिले होते. आज तिच्या पहिल्या ऑडिओ कॅसेटचे प्रकाशन झाले होते. नवनवीन ओळखी झाल्या होत्या. प्रत्येकजण तिच्या जादूमयी सुरांचे कौतुक करीत होते. नुपूर खरोखरी कौतुक, प्रशंसेने न्हाऊन निघाली होती. कार्यक्रम खूपच छान झाला होता. आजच्या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील बऱ्याच मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. ज्यांना कधी समक्ष भेटायला मिळेल की नाही हा प्रश्न पडणाऱ्या नुपूरला आज त्यांचा आशीर्वाद मिळाला होता, तोही प्रत्यक्ष. नुपूर अगदी दिपून गेली होती, भारावली होती. उद्घाटन करताना पंडित उदयराज यांनी तिचे कौतुक केले होते. लता दीदींसारख्या व्यक्तींचं दर्शन मिळालं होतं. ख्यातनाम संगीतकारांनी तिचे गाणे ऐकून तिला गाण्याचा रियाज करून संगीत क्षेत्रात राज करण्याचा आशीर्वाद दिला होता. कार्यक्रमाच्या वेळी चक्क 2 कंपन्यांकडून तिला ऑफरही आल्या आणि काहींनी वैयक्तिक भेटून तिला इतरही ऑफर दिल्या होत्या. आज ती उत्सवमूर्ती असल्यानेही असेल, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. आता शांतपणे ती झोपण्याचा प्रयत्न करीत होती, परंतु दिवसभराची वेगवेगळी दृश्ये तिच्या नजरेसमोरून तळवून जात होती. आज स्वप्नपूर्तीचा दिवस. ती तो क्षणभरही विसरू शकत नव्हती. पण लग्नानंतर आपल्या गाण्याचे काय? तिथे आपल्याला वाव मिळेल? गाणं आवडतं, बस एवढेच म्हणाले होते पराग. फक्त आवड. आणि पुढे आपल्याला गाणं शिकता आलं नाही किंवा आपली कला लोकांपर्यंत न पोहोचवता फक्त 4 भिंतीत राहिली तर? या विचारांनी नुपूर अस्वस्थ झाली. लग्नाचा निर्णय घेण्यात आपली चूक तर झाली नाही ना? आज जे आपण अनुभवले आहे ते पुढेही अनुभवावे वाटते. मोठी गायिका व्हावे असे आज का एवढे प्रकर्षाने वाटते आहे? आपली ही कॅसेट परागला पाठवायला पाहिजे. काय असेल त्याची प्रतिक्रिया? आवडेल त्याला? नक्कीच आवडेल. आणि महाशय स्वतःची फरमाईश पुढे करतील रोज रोज. इश्श, काय हे आपले विचार? नुपूर, काय रे दादा? अगं उठ, तुझ्या मैत्रिणीचा रिचाचा फोन आहे. अरे हां, पिकनिकचे ठरले वाटतं. आलेच. नुपूर गडबडीने हॉलमध्ये आली. हाय रिचा, गुड मॉर्निंग. मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. म्हटलं बाईसाहेबांना गोड झोपेतून जागे करावे. का? तुझी झोप खारट झाली की काय? खारट नाही, चक्क उडाली. अच्छा, होतं, असंही होतं म्हणा. काहींना झोपेत गोड स्वप्न पडतात तर काहींची झोप उडते आणि मग ते दिवा स्वप्न पाहतात. नो, यू आर रॉंग. मी जाम घाबरले आहे, त्यामुळे फक्त भीती वाटते आहे. अगं पण नुपूर, पिकनिकची तारीख ठरली आहे. म्हणून तू घाबरतेस? होय ग, जेच्या घरातले कसे असतील त्यांचे ते जुने रीतिरिवाज, संस्कार, बापरे, मला खरंच टेन्शन आले ग. डोंट वरी रिचा, मी आहे ना सोबतीला. बरं, कधी निघायचे आहे? परवा. सगळ्यांना मेसेज गेला ना? होय, अगदी सगळ्यांना. मी सोडून सगळेजण भारी खुश आहेत. बऱ्याच वर्षांनी एकत्र ट्रिपला जातो आहोत म्हणून. होय ग, 12वी नंतर आपण सगळे वेगळे झालो. कधीतरी कोणाच्या वाढदिवसाला भेट होते, पण ट्रिपची मजा. होय ग, ही मजा माझ्या बाबतीत सजा झाली नाही म्हणजे मिरवले. रिचा, रेल्वेचं रिझर्वेशन वगैरे झाले ना? म्हणजे काल जयने तुला सांगितले नाही? छे ग, काल आमची निवांत भेट कुठे झाली कार्यक्रमात. सगळे आले होते पण बोलायला तसे मिळाले नाही. अगं, रेल्वेने नाही जायचे, विशालच्या सुमोने. रिचा, आज तू माझ्या घरी येऊ शकशील? हो येते. ओके, भेटल्यावर बाकीचे ठरवू.
बाय बाय. केव्हा जाणार आहे तुमची पिकनिक? अंकुरला उत्सुकता होतीच. अरे दादा, परवा जाणार आहोत आम्ही. म्हणजे या क्षणापासून तुझी तयारी सुरू होणार आणि माझी धावपळ. तुझी रे कसली धावपळ? ठीक आहे, बघूया. किचनमध्ये जाऊन नुपूरने पिकनिकच्या आईला सांगितले. आजचा आणि उद्याचा दिवस आहे तयारीला. नुपूर, तू काही काळजी करू नकोस. अंकुर, अरे अंकुर. येस माताजी. आज्ञा. छान, तू चांगल्या मूडमध्ये दिसतोस पुत्रा. येस मॉमजी. अच्छा, माताजीवरून एकदम मॉमजी. काय रे दादा तुझे? ऑर्डर 16 आईसाहेब. हे बघ, तुला लिस्ट देते करून. सगळे काही व्यवस्थित आणायचे. कसली लिस्ट? अरे, नुपूर पिकनिकला निघाली ना. नुपूर सिस्टर, कळली आमची धावपळ आणि पळापळ. होय भ्राताश्री, एकदम भाताश्री. हसत अंकुर म्हणाला. येस ब्रदर. मम्मी बघ कशी माझी नक्कल करत आहे. आपली नक्कल करते असं कसं म्हणता आहात आपण भाऊसाहेब? एवढेच शिल्लक राहिलं होतं ताईसाहेब. आता आज्ञा दिलीत तर मी कामाला जाऊ? अंकुरने अदबीने विचारले. आता आज्ञा विचारता आहात, शिवाय कामही आमचंच आहे म्हणून देते आज्ञा. नाईलाज झाल्यासारख्या आवाजात नुपूर म्हणाली आणि चौघांनाही खळखळून हसू आले. बेटा, तू लग्न होऊन गेल्यानंतर हे घर असे खळखळून हसायला विसरेल. पप्पा, तसं तुम्ही होऊ देऊ नका हं. लवकरच एक छानशी सून घरी आणा, म्हणजे पुन्हा लगेचच हास्याचे फवारे उडायला लागतील. होय ना रे दादा? ताईसाहेब, आपण आपल्याच लग्नाचा विचार करावा. आमच्या विचारांनी डोक्याला त्रास करून घेऊ नका. अंकुर, नुपूरचा विचार एवढा वाईट नाही. थोडासा वाईट आहे, एवढे कबूल ना पप्पा? थोडासा वाईट म्हणजे बराचसा चांगला आहे असे मला म्हणायचे आहे. होय हो, घरातला एकाकीपणा मलाच जास्त जाणवणार आहे. तुम्ही दोघे दिवसभर बाहेरच असता म्हणून म्हणते बराचसा चांगला वाटणाऱ्या त्या विचारावर तुम्ही विचार करावा. वसुंधराबाईंनीही आपला विचार सांगून टाकला. पप्पा, काय हे? या दोघींचे काय ऐकता आहात तुम्ही? माझा एवढ्यात लग्न करण्याचा विचार नाही. किमान अजून 5 वर्ष तरी. बाई ग, किमान 5 वर्ष? अंकुर, अरे आता तुझी कमाल वर्ष सांगू नकोस बाबा, ऐकून मला चक्कर यायची. वसू, अगं असं कसं बोलते आहेस तू? त्याच्या इच्छेविरुद्ध आपण त्याला लग्नाच्या बंधनात कसे काय अडकवायचे? इच्छेविरुद्ध नाहीच हो, पण हे बघ मम्मी, तो विचार नंतर. आधी पिकनिक नुपूरची आणि नंतर लग्न. अगं बाई, मला लिस्ट तयार करायची आहे. वसुंधराबाई त्यांच्या कामाला निघून गेल्या. मम्मीची लिस्ट तयार होईपर्यंत मी माझी कामं आवरतो. अंकुर त्याच्या कामाला लागला. पप्पा पेपर वाचण्यात रंगून गेले. नुपूरने आपले आवरले. चहा नाश्ता झाला आणि ती कोणकोणते कपडे न्यायचे याचा विचार करू लागली. रिचा कधी तिच्या रूममध्ये आली हेही तिला समजले नाही. वार्डरोब उघडून कसला विचार करतेस ग? हाय रिचा, अगं तू केव्हा आलीस समजलेच नाही. तू तुझ्या कपड्यांकडे बघत होतीस एकटक, तेव्हाच आले. रिचा, कोणते कपडे घेऊ? चल तुझ्या पसंतीचे घेऊ. मी तर जीन्स, टी शर्ट्स, जॉकेट घेतले. काहीतरीच काय? अगं, आपण जयसिंहाच्या घरी चाललो आहोत. जुने रीतिरिवाज पाळले जातात अशा घरी आणि तशाच गावात. सो व्हॉट? आपण जशा राहतो तसेच राहणार. रिचा, अगं कपड्यांचे काय मोठे, पण अशावेळी आपली आवड थोडीशी बाजूला सारायची. पण का नुपूर, हे असे का? रिचा, निदान तू तरी असं विचारू नयेस. तू जयवर प्रेम करतेस, कबूल. अरे त्यात नाकबूल करण्यासारखे काय आहे? तर त्याच्यासाठी म्हणून तू जीन्स वगैरे घेऊ नयेस, समजले? नाही, अजिबात समजले नाही. प्रेमाचा आणि माझ्या कपड्यांचा काय संबंध? जीन्स घालणाऱ्या मुली खरं प्रेम करीत नाहीत असे तर म्हणायचे नाही ना तुला? ओहो रिचा, अगं असे काय करतेस? तुला दाखवायला म्हणून तो घेऊन चालला आहे ना? नाही, मला दाखवायला नाही, मी त्याचे गाव बघायला चालले, समजले? ठीक, तू त्याचे गाव बघ, घरच्यांना बघ, पण त्याचबरोबर ती माणसे तुला बघणार.
बघू देत ग, त्यांनी मला पसंत करो ना करो, मला काहीच नाही त्यांचे. म्हणजे तुला वाटत नाही त्यांनी तुला पसंत करावे, तुझ्या लग्नाला परवानगी द्यावी? माझ्या दृष्टीने त्यांची पसंती वा परवानगी याची गरज मला नाही. अगं पण जय, त्याला तर आहे ना. हा त्याचा प्रश्न त्याने सोडवावा, मी काय विचार करू? रिचा, प्रश्न त्याच्या एकट्याचाच नाही, तुझाही आहे. प्रेम करतेस त्याच्यावर आणि वर हे त्याचं ते माझं असं कसं बोलू शकतेस? नुपूर, तू कधी कोणावर प्रेम केलेस? नाही. मग मला कसं काय लेक्चर देतेस? अगं लेक्चर कसले त्यात? तुला काय कळणार त्यातले? न कळण्या एवढी बुद्धू नाही म्हटलं. प्रेम केले नसले तरी विचार तरी करू शकते ना. बाई ग, कल्पना, विचार आणि वास्तविकता यात फरक असतो. असू दे ना, तो फरक असणारच, पण मूलभूत काही गोष्टी असतात त्यात फरक नसतो. म्हणजे साधं, तू जयवर प्रेम करतेस तरी प्रत्येक गोष्टी तू त्यांचं आणि त्याचं आणि माझं म्हणतेस. आपलं असं का नाही म्हणत? तू त्याच्यासाठी स्वतःमध्ये थोडाफार चेंज का नाही करू शकत? का करावा मी चेंज? तो डॉक्टर आहे, मीही आहे, माझे स्वतंत्र विचार आहेत, मी कुठल्याच गोष्टीत त्याच्यापेक्षा कमी नाही. मग आम्ही दोघेही बरोबरीचेच आहोत. तू माझ्यासाठी बदलेल का? नाही बदलणार. मग मीच का बदलावे? अगं, मी म्हटलं आपण दोघे मिळून इथेच हॉस्पिटल बांधू, चालवू, पण नाही, या एवढ्या एका गोष्टीसाठी तो तयार नाही. अगं, माझे डॅडी माझ्यासाठी मोठे हॉस्पिटल बांधायला तयार आहेत. त्यांनी तर पूर्वीच त्यासाठी जागा घेतली आहे. एवढेच नाही तर जयबरोबर लग्नाचीही परवानगी दिली. पण जय एकच टुमणे लावतो, गावी राहूया. शी, त्या गावठी वातावरणात मी राहूच शकणार नाही. फक्त जयचाच हट्ट आहे, एकदा आमचे घर गाव बघ, मग ठरव, म्हणून चालले. पण जे काही ठरवायचे ते मी ठरवले आहे. अगं, पण तुला ते गाव, ती माणसं मनापासून आवडली तरीही तू तेथे राहणार नाहीस. नुपूर, तुला काय बोलायला जातंय? तू आपली अमेरिकेला जाणार आहेस. होय, लग्न ठरले आहे म्हणून. पण एक सांगू, मी कोणावर प्रेम केले असते ना, तर मी तुझ्यासारखा निश्चितच विचार केला नसता. अच्छा, म्हणजे त्या खेड्यात जाऊन राहिली असतेस? होय, राहिले असते, तेही आवडीने, आमच्या प्रेमासाठी, एकमेकांच्या सहवासासाठी. आणि नुपूर, राहू देत, राहू देत. कल्पनेच्या गोष्टी कल्पनेतच राहू दे. बोलायला सगळं सोपं असतं, त्यात काय, उचलली जीभ आणि लावली टाळायला, समजले? बरं बाई, आपापले विचार आपल्याजवळ ठेव. तुला योग्य वाटतात ते कपडे तू घे, मला योग्य वाटतात ते मी. ओके? दॅट्स गुड. ओके. आणि त्यानंतर इतर गोष्टींची ठरवाठरव करीत गप्पाही रंगल्या. दुपारचे जेवून रिचाने नुपूरचा निरोप घेतला. ठरल्याप्रमाणे नुपूर आपले आवरून बसली होती. वेळ होत आली होती. तिला पिकअप करण्यासाठी गाडी येणार होती. वसुंधराबाई नुपूरला काही सूचना करीत होत्या. मम्मी, किती काळजी करते आहेस तू? अगं नुपूर, स्वतःची काळजी घे. तिला कळते कसे वागायचे, कसे राहायचे. मम्मी, पुढच्या महिन्यात लग्न होऊन दूरदेशी जाणार आहेत ती. तिच्या मनाची आतापर्यंत तयारी झाली असेल आणि ही तर काय 4 दिवसांची ट्रिप आहे. तू काही काळजी करू नकोस. आपलं आईचं मन राहवत नाही म्हणून सांगते. मला का माहीत नाही, आपली नुपूर सर्व काही मॅनेज करेल. बंगल्यासमोर विशालची गाडी आली. एक एक जण खाली उतरत होते. हाय जय, हाय विशाल, अरे या ना, चहा सरबत घेऊन निघू, नुपूर पुढे होत म्हणाली. आता चहा वगैरे काही नको, निघूया, म्हणजे वेळेवर पोचणार आपण. अरे पण तोच गाडीतून रिचाने आवाज दिला, नुपूर, कम ऑन, हरी अप. अंकुर आणि किरणने तिच्या बॅगा तोपर्यंत गाडीवर चढवल्या होत्या आणि तो तेथेच उभा राहून गाडीमध्ये असलेल्या देवदत्त, आदित्य, रिचा, करण यांच्याबरोबर बोलत होता. जयसिंह, गाडी व्यवस्थित चालवा, स्पीड जास्त नको. विशाल, तुलाही तेच सांगते आहे. मम्मीजी, तुम्ही काळजी करू नका, जमेल तेव्हा फोन करूच आम्ही. निघू या निवांत. एन्जॉय युअर सेल्फ अँड हॅपी जर्नी. थँक्यू अंकुर दादा, निघतो. बाय बाय.
मम्मी बाय, पप्पांना सांग काळजी करू नका, बाय दादा. विशालने गाडी सुरू केली. सगळ्यांच्या चेहऱ्यावरून उत्साह, आनंद ओसंडत होता. कित्येक वर्षानंतर पिकनिकला जाण्याचे त्यांचे प्लॅनिंग प्रत्यक्षात उतरत होते. गाडीने स्पीड घेतला. आदित्य मोठ्याने म्हणाला, चलो चंद्रपूर. एकाच वेळी सर्वांनी म्हटले आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. बऱ्याच दिवसांनी सगळे एकत्र आले होते, त्यामुळे एकमेकांबरोबर गप्पा रंगल्या. मध्येच नुपूरला डॉक्टर परागवरून चिडवणे सुरू होते. कधी रिचा जयसिंहची फिरकी आणि बरेच काही. जवळजवळ 7-8 तासांचा प्रवास होता. मध्ये एकदा जेवणासाठी तर 2 वेळा चहा कॉफी घेण्यासाठी थांबले होते. चंद्रपूरला पोहोचायला रात्रीचे 7:30 झाले होते. गाडी एका मोठ्या वाड्यासमोर उभी होती. चला, आले तर सरकारचे घर. सरकार, तुमच्या घरच्यांबरोबर बोलायचे म्हणजे टेन्शनच, नुपूर हळू आवाजात म्हणाली. आतापर्यंत मला एकटीलाच टेन्शन होते, आता तुलाही? रिचाने विचारले. कोणीच कसले टेन्शन घेऊ नका, फक्त वागण्यात थोडासा संयम ठेवा म्हणजे झाले. खाली उतरत जय म्हणाला. एक एक करीत सर्वजण उतरले. तोपर्यंत गाडीच्या जवळ 2-3 नौकर येऊन उभे राहिले होते. धाकले मालक, सामान काढू नवं? सांभाळून. वैजी. दिवाणजी पुढे आले. धाकले सरकार, सर्वांची सोय समोरच्या गेस्ट रूममध्ये केली आहे. अरे वा, उत्तम, जय म्हणाला. दिवाणजी गेले. रिचा चटकन म्हणाली, जय, खरेच गेस्ट हाऊसमध्ये आमची सोय करून तुझ्या घरच्यांनी खूप चांगले केले. मनासारखे वागता येईल, विदाऊट टेन्शन. जय, तुमच्या वाड्याचा दिंडी दरवाजा बंद केला की तुमचा संपूर्ण वाडा बंदिस्त होत असेल नाही? नुपूर म्हणाले. वाडा कुठला, कैदखाना वाटतोय मला ते तरी, रिचा वटवटली. प्लीज रिचा, असले काही बोलू नकोस, मला आवडणार नाहीच, आणि कोणी ऐकले तर? रिचाला समजावीत जय म्हणाला. देवदत्त गेस्ट रूमकडे चालू लागला. बाकीचे अजून इकडे तिकडे बघत होते. ए कम ऑन गाईज, वेलकम वेलकम. जय सर्वांचे स्वागत करीत म्हणाला. सगळे समोरच्या बिल्डिंगकडे चालू लागले. बिल्डिंग बाहेरून एखाद्या वाड्यासारखी वाटत होती. त्या वाड्यात नाही, पण या वाड्यात राहायचे तर? रिचा कुजबुजली. अगं, अशा खेड्यात तुला पाहिजे तर काय? हे बघ, प्रत्येक गोष्टीवर तू अशा प्रकारे रिॲक्ट होऊ नकोस. जयला काय वाटेल? अगं, तुला इथे थोडे तरी काही आवडेल या विचाराने त्याने ही ट्रिप अरेंज केली आहे, हे माहिती आहे ना तुला? नुपूर रिचाला समजावून सांगत होती. बोलत बोलत दोघींनी त्या वाड्यात प्रवेश केला आणि हॉल बघून दोघी स्तंभित झाल्या. वॉल टू वॉल टाकलेला गालिचा, एका बाजूला उची कोच वगैरे तर दुसऱ्या बाजूला लोड गाद्या, भारतीय बैठक, ताज्या फुलांचा फ्लावर पॉट, झुंबर, टीव्ही, सीडी प्लेअर व इतर. वाव, छान आहे नाही? नुपूर आनंदून म्हणाली. आतल्या रूम्स अजून बघायच्या आहे. इकडच्या बाजूच्या सगळ्या रूम्स आधुनिक सुख सोयीच्या आहे, तर तिकडच्या? अरे मी कशाला सांगू, तुम्हीच बघून घ्या. कोणाला कुठल्या रूममध्ये राहायचे ठरवून टाका. नुपूरला खरोखरी तो वाडा खूप आवडला. इकडच्या प्रत्येक रूमला फॅन, बेड, साईड टेबल, वॉर्डरोब, ड्रेसिंग टेबल, बरोबर अटॅच बाथरूममध्ये गिझर वगैरे. प्रत्येकाने रूममध्ये आपापले सामान टाकले. वॉश घेऊन डायनिंग रूममध्ये या, चहा तयार असेल, जयने सांगितले. आणि खरेच वॉश घेऊन येईपर्यंत गरमागरम चहा, उत्पीठ, बिस्किटं टेबलावर होते. व्यवस्थित डिशेस लावल्या होत्या. 2 नौकर अदबीने उभे होते. एक एक करीत सगळे डायनिंग रूममध्ये आले. चहा नाश्त्याबरोबर हास्य विनोद होतेच. सरकार, तुमचा वाडाही असाच आहे. नुपूरची उत्सुकता तिला गप्प बसू देत नव्हती. उद्या प्रत्यक्ष बघ, जयने सांगून टाकले. चहा घेऊन झाल्यावर काय करूयात? करणने पुढे विचारले. मोकळ्या हवेत जाऊया, थोडा फेरफटका. आदित्यची ही आयडिया सर्वांना पसंत पडली. सगळे बाहेर पडले. रमत गमत फिरणे चालू होते. जे कोणी भेटत होते
ते जयला बघून मुजरा करीत होते. ते बघून बाकीच्यांना गंमत वाटत होती. जे सांगत होता ते काही खोटे नव्हते तर. देवदत्त म्हणाला, एवढी वर्ष तुम्हाला माझे बोलणे खोटे वाटत होते तर आज समजले मला. नाही यार, खोटे वाटत नव्हते, फक्त एवढे खरे असेल असेही वाटत नव्हते. म्हणजे रे, तुला काय म्हणायचे आहे? सिंपल. थोडे खरे वाटत होते, थोडे खोटे. त्याच्या बोलण्यावर सगळे हसले. जय सुद्धा हसू लागला. नुपूर रिचाला म्हणाली, रिचा बघ, असे खानदान मिळणार म्हटल्यावर तू खुश व्हायला पाहिजे. तुलाही असाच मान मिळेल. बकवास. कोणाला पाहिजे असा हा वाकून केलेला मुजरा? आणि एवढ्यासाठीच या गावंढळ गावात राहायचे? जमणार नाही. रिचा, अगं हळू, जय ऐकेल. त्याने ऐकावे हीच तर माझी इच्छा आहे. थोडाही त्याच्या बाजूने विचार करणार नाहीस का? तो करतोय माझ्या बाजूने विचार. पण तू प्रत्येक गोष्ट तिरकस का घेतेस? चांगल्या गोष्टीला तरी चांगलं म्हण ना. नुपूर, तुला त्याने पढवून आणले का? प्रत्येक वेळी त्याचीच बाजू? तसे काही नाही. उगाचच तू त्याच्यावर आणि माझ्यावर ब्लेम करू नकोस. ओके, तू रागवू नकोस. मी आता पुन्हा या विषयावर बोलणार नाही. प्रश्न तुझा पर्सनल आहे हे यापुढे लक्षात ठेवी. नुपूर थोड्याशा रागाने म्हणाली. रागावलीस ना? सॉरी नुपूर. काय करू? अगं, मला या गावात राहायचे नाहीच नाही. त्यामुळे तू कौतुक केलीस की मला वाटते तू मुद्दाम तसे करते. सॉरी, पण मला चांगल्या गोष्टींना चांगले म्हणण्याची सवय आहे. यापुढेही मला काही आवडल्यास मी माझे स्पष्ट मत देणारच. तू काही वाईट वाटून घेऊ नकोस, आत्ताच सांगून ठेवते. बरे बाई, लक्षात ठेवील. मग तर झाले. रिचा हसत म्हणाली. लक्षात ठेव म्हणजे झाले, नाहीतर पुन्हा तुला राग यायचा. नुपूर म्हणाली. तुमच्या दोघींच्या कसल्या एवढ्या गंभीर गप्पा चालल्यात? गंभीर वगैरे काही नाही हं जय. थोडा वेळ फिरून सगळी परतली. थोड्याच वेळात जेवण आले. जेवून सगळे झोपायला निघून गेले. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.